पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे औचित्य साधून व भारतीय जनता पक्षाचे बदलापूर पश्चिम अध्यक्ष किरण भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याच अनुषंगाने बदलापूर पश्चिम बेलवली येथील आमदार कार्यालयामध्ये अनेक क्षयरोग रुग्णांना किटचे वाटप करून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला। भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं। महापुरुषांचे फक्त नाव न घेता त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले। रुग्णवाहिकेची गरज लागल्यास हजारो रुपये नागरिकांकडून घेतले जातात, तर बऱ्याच वेळा सर्वसाधारण नागरिकांना रुग्णवाहिका देखील उपलब्ध होत नाही। याचीच गांभीर्य लक्षात घेऊन किरण भोईर यांनी स्वखर्चातून या रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं असून या रुग्णवाहिकेसाठी फक्त 50% खर्चच नागरिकांना करावा लागणार असून बदलापूर शहर व ग्रामीण परिसरातील गोरगरीब नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे किरण भोईर यांनी यावेळी सांगितले। 80% समाजकारण व 20% राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सूत्र असून याच निमित्ताने रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात येत असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी म्हटले आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये जयंती साजरी होत असताना बदलापूर या ठिकाणी सुद्धा शहराच्या वतीनं आमचे अध्यक्ष किरण भोईर, रमेश सोळशे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक सूत्र आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी आज किरण भोईर यांनी स्वखर्चातून या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे। माननीय आमदार साहेब या ठिकाणी नसताना हे लोकार्पण माझ्या हस्ते झालं हे मी भाग्याचं समजतो, परंतु सध्या ॲम्ब्युलन्सची गरज लागू नये, प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहावं, परंतु एखाद्याला ॲम्ब्युलन्सची गरज जेव्हा लागते त्यावेळेस ॲम्ब्युलन्स सध्या खूप महागात आहे। मुंबईला जर जायचं झालं तर 8,500 ते 9,000 रुपये लागतात। मग अशा वेळेस आमच्या या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण जर तिचा पेट्रोल आणि ड्रायव्हरचा खर्च केला तर 2,000 ते 2,500 रुपयामध्ये तुम्ही मुंबईला जाऊन येऊ शकता। हे खऱ्या अर्थानं गरिबाला परवडणारं असल्यामुळं आम्ही याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी किरण भोईर यांनी घेतलेली आहे। आज त्याचं लोकार्पण होते, मला मनापासून आनंद होतो आहे। आणि गेले कित्येक दिवसापासून क्षयरोग या सर्व पेशंटचं या ठिकाणी त्यांना किट वाटप असेल, त्यांचं मेडिसिन्स असतील, याचं कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे, त्याचंसुद्धा आज या ठिकाणी वाटप झालेलं आहे। मला आनंद होतो आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी किरण भोईर यांनी घेतला, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। खरं तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्म शताब्दी आज भारतीय जनता पार्टीतर्फे या आमच्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असेल। आणि खरं तर ह्या महापुरुषांचं आपण फक्त नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम हे आपण आपल्या ह्या आत्ताच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या शेवटपर्यंत पोहोचवण्याचं हे आपण केलं पाहिजे। आणि ही एक गोष्ट एक लक्षात ठेवून आपण ही रुग्णवाहिका आहे, या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमच्या बदलापूर शहरातील असेल किंवा ग्रामीणमधली लोकं असतील त्यांच्यासाठी ह्याचा नक्कीच फायदा होईल। खरं तर मगाशी घोरपडे साहेबांनी सांगितलं की ही वेळ कोणावर येऊ नये, आणि खरोखरच ही वेळ कोणावर येऊ नये, परंतु आरोग्य असतं त्यामध्ये नक्कीच कुठेतरी वरखाली होत असतं। आणि ह्याचा नागरिकांना ह्याचा फायदा खरोखर असा होणार आहे की इथून जर आपल्याला जर मुंबईला जर जायचं झालं तर 5,000 रुपये रुग्णवाहिका घेत असते, किंवा आपण जर पाहिलं असेल की कोणाचं डेथ झाली असेल घरी तर इथून गावाला जायचं जरी म्हटलं तर 30,000 ते 40,000 रुपये घेतले जातात। परंतु आपण लोकांसाठी काय करणार आहोत तर फक्त ड्रायव्हरचे पैसे आणि त्यांना फ्युएल म्हणजे जे काही पेट्रोल लागेल त्याचेच द्यायचे, म्हणजे नक्कीच हे 50% पैसे येणार आहेत। आणि त्यामुळे रुग्णवाहिकेचे आपण संपूर्णपणे पैसे भरलेले असतात, त्याचा एकही रुपया त्यांना कुठे भरायचा नाही आहे। त्यामुळे ही खास करून जे 5,000 रुपये जे लागणार असेल त्या ठिकाणी ते 2,500 रुपये राहतील, ज्या ठिकाणी 30,000 रुपये जे लागणार आहेत ते या ठिकाणी कुठेतरी 15,000मध्ये 15,000 ते 16,000 रुपये, म्हणजे ही फार मोठी किंमत। ज्यांच्या घरामध्ये कोणत्या दुःखद घटना घडलेली असेल त्यावेळेस त्यांना इकडे तिकडे पैसे मागावे लागतात, परंतु ही वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही एक सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला आहे। ही खरी रुग्णवाहिका हे देण्याचं कारण म्हणजे या इथे रियाताई आमच्या इथे उपस्थित आहेत, यांच्यामुळे ही रुग्णवाहिका मी या ठिकाणी घेतली आहे। खरं तर यासाठी 1 वर्षाचा इथे वेटिंग पिरियड होता, परंतु यांचे पती आहेत त्यांना कॅन्सर झाला होता, त्यांची देखील आपण पूर्ण सेवा करत होतो।
परंतु त्यांना त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज होती. त्यांनी एक फोन केला होता की दादा रुग्णवाहिका पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, ती कुठे मिळत नाही आहे मला. तर 4-5 ठिकाणी खरोखर त्या दिवशी कुठेच नव्हते अवेलेबल, पण एक ठिकाणी मिळाली आणि त्यांना ती अवेलेबल करून दिली. परंतु ती गाडी ज्यावेळेस तिकडे पोहोचली त्यावेळेस त्यांनी त्याचे 5,000 रुपये सांगितले. यावेळेस त्यांच्या मनात प्रश्न आला की हे पैसे त्यावेळेस कुठून उभारायचे. माझ्या तोंडातून अनावधानाने त्यावेळेस एक चुकून शब्द निघाला होता की ताई की देतो एवढे पैसे भरायचे, प्रत्येक वेळी पैसे भरावे लागतात आणि 50 रुग्ण मी ॲडॉप्ट केलेले आहेत, एवढ्या लोकांना पूर्ण पोषण आहार देतो आणि एवढे पैसे आपण प्रत्येक ॲम्ब्युलन्सचे कुठून देणार पैसे. शेवटी आपल्या स्वतःचा खिस्सा पण आपण तपासला पाहिजे. फक्त बोलण्या पैशाचं सोंग आणता येत नाही. आपण काही बोलू शकतो पण नौटंकी करू शकत नाही. हे प्रॅक्टिकली आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं. तर अनावधानाने मला निघालं होतं की ताई ही मी मदत करतो, पण पुढच्या वेळेस शेवटचा पुढच्याच दुसऱ्याकडनं दुसरं साधन पण बघ. आणि दुसऱ्या दिवशी या रियाताईचा मला फोन आला की माझे मिस्टर नाही राहिले. मला एवढं वाईट वाटलं होतं त्या दिवशी की मी खरोखरच मी अर्धा 1 तास रडत होते. माझ्या पत्नीला फोन दिला की म्हटलं तू एकदा ताईशी बोल. मला एवढं गिल्टी फील होते माझ्या आयुष्यामध्ये. मी असं का बोललो की माझ्या एका ताईबद्दल मी असं का बोललो की जेणेकरून तिच्या घरच्यावर हे. तिने पण समजून घेतलं की दादा तू एवढं करतो आमच्यासाठी. आमचं पूर्ण घरचं मिस्टर 1-2 वर्ष कॅन्सरमध्ये ग्रस्त असल्यामुळे कुटुंब कसं चालवायचं आणि तुम्ही जी दर महिन्याला मदत करतात ती आम्हाला फार पुरेशी असते. परंतु आम्हाला त्याचं काय नाही, तुम्ही खरोखरच मदत करतात दरवेळेस. परंतु या एका कारणामुळे मी त्यावेळेस ठरवलं की ॲम्ब्युलन्स ही आपली स्वतःची हक्काची असावी, जेणेकरून आमचा कुठलाही नागरिक असेल त्याच्यावर ही वेळ हा प्रसंग येऊ नये. म्हणून हा एक आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणून मी त्यांना आज आवर्जून खरं तर ह्या ताईच्या हस्तेच आम्हाला हे करायचं, परंतु गर्दी आणि उशीर खूप झालेला होता. पण त्याचं एक उदाहरण म्हणजे ह्या रिया ताईमुळे मी आज या ठिकाणी ॲम्ब्युलन्स घेतलेली. मी किरण सरांचे फार आभारी आहेत, कारण का किरण सरांनी खरंच मला फार मदत केली आहे. आणि त्यांच्या वाईफ आणि त्यांनी मला असं म्हणजे मी पहिल्यांदाच भेटले, पण कधी असं वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटले. त्यांनी खूप अजून मला भरपूर मी त्यांची नेहमी आयुष्यभर ऋणी राहील. आणि त्यांनी हे जे कार्य केले खरंच त्यांचा मला फार अभिमान वाटतो. आणि त्यामुळे मी किरण सरांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही खरंच खूप छान कार्य करता आणि असेच करत राहा. क्रांतिकारी केली ती अहिल्यादेवी होळकर. खरं पाहिलं तर तिनं जे आदर्श ठेवला त्या आदर्शाच्या पाऊल वाटेने चालणारे किरणजी भोईर यांनी जी वैद्यकीय सेवेला व्यवसाय न मानता मानवी कल्याणासाठी बदलापूरमध्ये जी क्रांती केलेली आहे त्याचं अमूल्य योगदान आणि आरोग्यासाठी सर्व बदलापूरकरांनी लाभ घ्यावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय मल्हार, येळकोट. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर. कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये. स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय.